जय हिंद दोस्तों, मी राजेश गाडवे आज पुन्हा एकदा इंडोजन इंटरनॅशनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आणि आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्हा उमरी या गावी, तालुका राहुरी। आणि इथं माझ्यासोबत आहेत निलेश गरुड साहेब। आणि यांच्या गाईला रुमिनल ॲसिडोसिस टिपिकल झालेला होता। जवळजवळ 15 दिवसापासून ती ट्रीटमेंट चालू आहे। 2-3 डॉक्टरांनी येऊन ट्रीटमेंट वगैरे केलेली आहे। तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला रुमिनोटॉमी वगैरे झाली असेल, म्हणजे करण्याची गरज आहे किंवा ऑपरेशन करून घेऊया। तर त्यांनी ऑपरेशन न करता त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला। आणि याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की ही एक थोडी टॉक्सिक पण असू, पॉइझनस पण, म्हणजे बुरशी युक्त असं म्हणू शकतो आपण। त्याचबरोबर रुमिनल ॲसिडोसिस हे दोन्हीही प्रॉब्लेम असतील अशा स्वरूपात आम्ही त्यांना त्या गाईला ट्रीटमेंट केली। आणि त्यांना ज्या पद्धतीने सजेस्ट केलं रुमी 25 डायस्टॉप आणि 3D पॉस, तर भाऊ हे तिन्ही घातल्यानंतर आजचा कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे सर। 6वा दिवस आहे। तर आता हे सुरुवातीला ज्या वेळेला 15 दिवसापूर्वी झालं त्यावेळेला काय प्रॉब्लेम झाला होता? एक्झॅक्टली 2 दिवस अगोदर फुगलेली होती। पोट फुगलं होतं? फुगल्यासारखं झालं, आम्हाला वाटलं चाऱ्यानेच फुगले। तर डॉक्टरना बोलावलं, नंतर डॉक्टरने तिला सलाईन वगैरे दिली। बरोबर। तिचं काही रिस्पॉन्स नाही आला आम्हाला। नंतर 2 दिवसांनी परत डॉक्टरला बोलावलं। डॉक्टरने आम्हाला, मोठे डॉक्टर आहेत, त्यांना फोन करायला लावला, कॉल करायला लावला। आणि त्यांना कॉल केला, ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला ट्रीटमेंट वगैरे दिली, औषध वगैरे दिले, इंजेक्शन वगैरे दिली। तर त्यांनी आम्हाला सांगितलं 2 दिवस बघा, नाहीतर मग आपण तिला ओपन करू, म्हणजे ऑपरेशन करून घेऊ। ऑपरेशन करायचं कारण का, तर डॉक्टरने आम्हाला सांगितलं तिची आतड्याला चिकटली असतील म्हणे आतमध्ये, कारण तिचं शेण एकदम पूर्ण काळं येत होतं, एकदम चिकट तिच्या मनाने येतच नव्हतं। रोज चारा बी खात नव्हती आणि काहीच खात नव्हती, चाराच खात नव्हती, तर शेण मनाने येणारच नाही, एकदम निघलं तर ती चिकट निघायची एकदम। तर मग असं करता करता एक दिवस स्नेहल मॅडमची गाठ झाली, म्हणजे त्या बहिणीच तिथं आलते, आमच्या ताईचे तिथं ब्राह्मणगाव येतं रामपूर, तिथं आलते। तिथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केला, तुमचा नामचा संपर्क करून दिला। बरोबर। मग तेव्हापासून आपण ट्रीटमेंट चालू केली। तुमचा नामचा संपर्क झाल्यानंतर तुम्ही फोनवरच आम्हाला ते औषधं दिली, गाईचा व्हिडिओ काढून पाठवला, त्याच्यावरच तुम्ही गाय बघितली, त्याच्यावरच तुम्ही ती औषधं दिली। बरोबर। आज 10 दिवसाचा कोर्स दिलता सर तुम्ही। आज 6व्या दिवशी तिला शेण पडलं, शेण पडलं, रवंत खूप चांगले। खरंच मित्रांनो, अशी केस ज्यावेळेला बघतो ना त्यावेळेला मनाला कुठेतरी एक सुखद असा आनंद होतो की यार कुठेतरी आपण एक सामाजिक चांगलं काम करतोय। तर मित्रांनो, तुमच्याही गोठ्यात जर का असं काही प्रॉब्लेम्स असतील की बाबा गाय गाभण लागत नाही, तर न विकता एक वेळ जरूर कॉल करा। त्याचबरोबर इतरही काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठीही तुम्ही कॉल करू शकता। आणि आमच्या कंपनीचा यूट्यूब चॅनल आहे इंडोझेन इंटरनॅशनल, या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तिथं व्हिडिओ पाहून त्या व्हिडिओवरती तुम्ही कॉमेंट्स करा, कधी तुम्हाला अडचण असेल तर त्याच्यावरती कॉमेंट्स करा। आम्ही नक्कीच तुमच्यासाठी मदत करू तुम्हाला, आणि त्याच्यातून तुमचं उत्पन्न झालं, कारण तुमचा फायदा झाला तर आमचा फायदा होणार आहे, आणि आमचा हेतू हाच आहे। म्हणून इंडोजन इंटरनॅशनल कडून सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद।